आदर्श शिक्षिका आदरणीय सुनीता गवारी मॅडम यांचं या ठिकाणी पुढील 1 तास आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे। त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी गेले 3 दिवस मॅडमने बुद्धिमत्ता या विषयावरती या ठिकाणी संख्या, आकृती मालिका या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला खूप असं मार्गदर्शन केले। आज देखील या ठिकाणी आपल्याला पुढील 1 तास आपल्याला छान असं मार्गदर्शन करणार आहे। मी पुनश्च एकदा त्या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने देखील मॅडमचा धन्यवाद देतो आणि उपस्थित सहकारी मित्रांचं देखील या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो आणि मॅडमला विनंती करतो की आपल्या तासाला सुरुवात करावी। सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। आज आपण बुद्धिमत्ता या विषयाचा तास हा सुरू करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज माझा हा 4था तास आणि आज शेवटचा आपला तास माझा तरी आहे मिशन आरंभ मध्ये। तर या ऑनलाईन तासिकेमध्ये मी वर्गीकरण आणि क्रम ओळखणे या घटकावर आपणास मार्गदर्शन केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण या घटकामध्ये मी संख्या आणि आकृत्या घेतल्या। त्याचप्रमाणे आज मी जो काल सुरू केलेला जो घटक आहे क्रम ओळखणे, या घटकांतर्गत काल मी संख्या आणि आजच्या तासिकेमध्ये आकृती मालिका हा उपघटक घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्रम ओळखणे यामध्ये असणाऱ्या पदांमधला आपल्याला क्रम ओळखणे या घटकामध्ये आपल्याला संख्या चिन्ह, आकृती, त्याचप्रमाणे चिन्ह यांचा वापर हा केलेला असतो आणि यामधला विशिष्ट असा क्रम आपण ओळखायचा आहे आणि तो क्रम ओळखून आपल्याला त्यापुढील आकृती ही आकृती असो, संख्या असो, पद असो ते ओळखायचं आहे। आता आपल्याला ज्या वेळेला आकृतींची मालिका ही दिलेली असते आणि त्या आकृत्या मालिकांमधलं पद हे आपल्याला पुढील पद कोणतं आहे हे ओळखायचं असतं, त्यावेळेला त्या आकृत्यांमधला सहसंबंध हा आपल्याला ओळखून घ्यायचा असतो। त्या आकृत्यांमधला असणारा संबंध ओळखत असताना आपल्याला आकृत्यांमध्ये वापरलेली चिन्ह, आकृत्यामध्ये असणारे खुणा, आकृत्यामध्ये असणारी आकृत्यांची स्थिती या सर्वांचं योग्य असं निरीक्षण करावं लागतं आणि ते निरीक्षण करून आपल्याला त्या प्रश्नामध्ये पुढे येणारं पद हे ओळखावं लागतं। हे पद असताना आपल्याला आकृत्यांमधला सर्व सहसंबंध हा त्यांची असणारी संगती ही ओळखून घ्यायची असते आणि त्या संगतीनुसारच पुढे आपल्याला पुढचं पद, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद कोणतं आहे हे ओळखायचं असतं। विद्यार्थ्यांनो, यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आकृतीचं निरीक्षण करावं लागतं। आकृतीची स्थिती, आकृतीची दिशा, आकृतीची उजवी बाजू, डावी बाजू, आकृतीची असणाऱ्या आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला झालेला आहे। फक्त आपल्याला त्याचं उपयोजन या ठिकाणी करायचं आहे। यामध्ये आपल्याला जास्त करून घटिवत स्थिती आणि घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असणारी स्थिती आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असणारी स्थिती या गोष्टीचा वारंवार वापर आपल्याला करावा लागतो। विद्यार्थ्यांनो, या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त निरीक्षण हे महत्वाचं आहे आणि निरीक्षणामध्ये जी आपल्याला चिन्ह ही बदलत असतात, आकृतीमध्ये स्थिती जी बदलत असते ती स्थिती आपल्याला, जी चिन्ह स्थिती ही बदलत असते ती स्थिती आपल्याला पाहायची असते आणि ती स्थिती लक्षात ठेवून आपल्याला पुढची आकृती, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद हे ओळखता येत असतं। विद्यार्थ्यांना आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या ह्या दिसणार आहेत, त्या तुम्ही निरीक्षण करायचंय आणि त्या आकृतीचं असणारं उत्तर हे खाली 4 पर्यायामध्ये दिलेलं आहे। आता या 4 पर्यायामध्ये असणारं उत्तर आपल्याला शोधायचंय आणि त्यासाठी योग्य प्रकारे निरीक्षण आपल्याला करायचं आहे। तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे
की ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृती सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. कालच्या प्रमाणे प्रश्नचिन्हाची आकृती ही शेवटीच असते असं नाही, तर प्रश्नचिन्हाची आकृती ही सुरुवातीला, मध्ये असं कोणत्याही ठिकाणी असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनवर तुम्हाला जी आकृती दिसते त्या आकृतींचं तुम्ही चांगलं निरीक्षण करा. आपल्याला 4 चौकोन दिलेले, जी वरची आकृती आहे ही प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या प्रश्न आकृत्यांमध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि खाली 4 उत्तर दिलेले आहेत. आता आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये जे 4 चौकोन आहेत त्यामध्ये 2 खुणा दिसत आहेत. एक गुणाकाराच्या आकाराचं चिन्ह आहे आणि एक गोल असं आपल्याला दिलेलं आहे. आता या पहिल्या आकृतीकडे लक्ष द्या. यामध्ये दोन्ही चिन्ह कशा स्थितीत आहेत याचं निरीक्षण करा आणि आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये पाहायचं आहे की दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झालेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जे गुणाकाराचं चिन्ह होतं ते जसेच्या तसे त्याच जागी आहे, मात्र जो गोल आहे तो गोल हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बदललेला आहे. त्याची स्थिती ही त्याचं स्थान त्याने सोडले आणि तो दुसऱ्या जागी आलेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तो या जागेवरून या जागी आलेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. आता तिसऱ्या आकृतीमध्ये जो गोल आहे तो मात्र जागेवरच आहे, परंतु गुणाकाराचं चिन्ह आहे त्याने जागा बदललेली आहे. हे आपण पहिल्या 3 आकृत्यांमध्ये केलेलं निरीक्षण आहे की ज्या निरीक्षणातून आपल्याला असं लक्षात येते की एका आकृतीमध्ये गोल आपली जागा बदलतोय, तर दुसऱ्या आकृतीमध्ये गुणाकाराचं चिन्ह हे आपली जागा बदलते. म्हणजे एकाएक त्यांची स्थिती ही बदलत चाललेली आहे. पहिल्या आकृतीत असणारी स्थिती आणि दुसऱ्यामध्ये पाहिलं तर दुसऱ्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह जागेवर आहे, पर फक्त गोलाने आपली जागा बदललेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर गोल हा जागेवरच आहे आणि गुणाकाराच्या चिन्हाने आपली जागा बदललेली आहे. आता त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये गुणाकाराचं चिन्ह हे जागेवरच आहे, फक्त गोलाने आपली जागा घड्याळाच्या स्थितीच्या दिशेने, दोन्ही चिन्ह हे बदलतायत, घड्याळाच्या काट्याप्रमाणे बदलतायत. फक्त एक आकृतीत एक बदलल्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये दुसरं चिन्ह बदलत आहे. आपण चौथ्या आकृतीत पाहतोय की गुणाकाराचं चिन्ह हे बदललेलं आहे. आता याचाच अर्थ प्रश्न चिन्हाच्या जागी जी आकृती येणार आहे त्यामध्ये गोल आपली जागा बदलणार नाहीये आणि फक्त गुणाकाराचं चिन्ह हे आपली जागा बदलणार आहे. गुणाकाराचं चिन्ह हे या जागेवरून या जागेवर येणार आहे. म्हणजेच असा पर्याय आपल्याला खाली कुठे दिसतोय की जिथं आपल्याला गोलाचा आकार हा जागेवर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे, ते आपल्याला पर्याय तिसऱ्यामध्ये दिसतंय की जिथं आपल्याला गोलाचं चिन्ह त्याच जागी आहे आणि गुणाकाराचं चिन्ह मात्र पुढच्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी आकृती ही पर्याय 3 मधली आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी आकृती शोधली आहे. प्रश्न दुसरा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट असा आकार दिसतोय. प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला 3 आकार हे दिलेले आहेत आणि चौथी आकृती तुम्हाला शोधायची आहे. काही वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये 3 आकृत्या दिलेल्या असू शकतात. मालिका आहे म्हणजे इथे 3च असतील किंवा 4च असतील असं नाही, तर तिथे तुम्हाला 4-5 आकृत्याही असू शकतात, 3-4ही असू शकतात. आता या पहिल्या आकृतीचं आपण निरीक्षण करतोय की यामध्ये एक विशिष्ट असा आकार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीची आपण संगती जर पाहिली तर त्या संगतीमध्ये पहिल्या आकृतीमधून दुसरी आकृती ज्यावेळेस आलेली आहे त्यावेळेला ही पहिल्या आकृतीची जी उभी रेषा आहे, रेषाखंड आहे, तो कमी केलेला आहे. पहिल्या आकृतीच्या पुढे जी दुसरी आकृती दिलेली आहे त्यामध्ये जो उभा असणारा छोटासा रेषाखंड आहे तो या आकृतीमध्ये दिसत नाही, म्हणजे तो वरच्या बाजूचा रेषाखंड हा कमी केलेला आहे. आता आपण तिसऱ्या आकृतीकडे जर पाहिलं तर तिसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला असणारा दुसऱ्याच्या पुढे जी संगती तिसरी आकृती आलेली आहे, या आकृतीमध्ये जो खालचा रेषाखंड आहे उभा असणारा तो कमी केलेला आहे. म्हणजे आकृतीची संगती अशी आहे की एका वेळेला वरच्या बाजूत असणारी एक रेषाखंड हा कमी होतोय
तर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये खालच्या बाजूला असणारा एक रेषाखंड कमी करत चाललेले आहे. अशा प्रकारे आकृतीची स्थिती ही बदलत चाललेली आहे. पहिल्या आकृतीच्या पुढे दुसरी आकृती ही वरचा एक रेषाखंड कमी केलेला आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये खालचा एक रेषाखंड कमी केलेला आहे आणि म्हणून चौथ्या आकृतीमध्ये जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी आकृती येणार आहे त्यामध्ये वरच्या बाजूला असणारा एक रेषाखंड कमी होणार आहे. आणि तुम्ही ती आकृती तुमच्या वहीमध्ये काढूनही पाहू शकता की जर वरचा एक रेषाखंड जी आडवी रेषा दिसते तो रेषाखंड जर आपण कमी केला तर आकृतीची स्थिती कशी दिसणार आहे. उरलेली आकृती आपल्याला पर्याय 1 मध्ये दिसते. म्हणजेच एक एक बाजू कमी केलेली आहे, पण करत असताना एका वेळेला एक वरची बाजू एक खालची बाजू कमी करून पर्याय क्रमांक 1 मध्ये जी आकृती आहे ती आकृती शिल्लक राहणार आहे आणि ती पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नामध्ये निरीक्षण अत्यंत महत्वाचं होतं आणि या निरीक्षणामधून आपल्या लक्षात येतं की एक एक बाजू कशा स्थितीत कमी केलेली आहे, परंतु करत असताना सुद्धा त्यांनी एकदा वर आणि एकदा खाली अशा पद्धतीने रेषाखंड कमी करत नेलेले आहेत. पुढची तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आकृती दिसत आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती शोधणं हे महत्वाचं आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या आकृत्या ज्यावेळेस तुम्ही आकृत्यांचे प्रश्न सोडवत असतात त्यावेळेला तुम्हाला ज्या 8 दिशा आहेत त्या दिशांची नावही माहित असली पाहिजे, त्यांची स्थिती माहित असली पाहिजे. बऱ्याच वेळेला आकृत्यांमधले ज्या रेषा असतात खुणा असतात त्या बदलत असताना मुख्य दिशा ज्या आपण नकाशामध्ये वापरतो किंवा आपण नकाशामध्ये किंवा वहीमध्ये आपण जे घेत असतो उत्तर दिशा वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला दक्षिण दिशा आहे, उजव्या बाजूला पण पूर्व आणि पश्चिम आणि तसंच उपदिशांचा जो तुम्हाला नाव आणि स्थिती माहिती आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही आकृत्यांचं विश्लेषण हे करू शकता. आता समोर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे ज्याच्या मध्यापासून एक उपदिशेकडे जाणारी एक रेषाखंड काढलेला आहे. आता पहिल्या आकृतीत एक रेषाखंड काढलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये मुख्य दिशेच्या बाजूला, हे मी माझ्या पद्धतीने केलेलं आकृतीचं विश्लेषण आहे, तुम्ही कशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता की आकृतीमध्ये कसा बदल झालेला आहे. पहिल्या आकृतीमध्ये जो रेषाखंड आहे त्या रेषाखंड जो काढलेला आहे त्याची स्थिती ही उपदिशेच्या बाजूला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये जो रेषाखंड काढलेला आहे त्याची स्थिती मुख्य दिशेच्या बाजूकडे आहे, ज्याला आपण पश्चिम बाजूकडे काढले असं समजू शकतो. आता तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला पुन्हा एक रेषाखंड वाढलेला दिसतोय जो एक उपदिशेच्या बाजूला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये आता आपल्याला आणखी एक रेषाखंड वाढवायचा आहे की जो आपल्याला मुख्य दिशेच्या बाजूकडे वाढलेला असेल. आपण बऱ्याच वेळेला खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये रेषाखंड वाढलेले दिसत आहेत, परंतु ते कोणत्याही दिशेला कोणत्याही बाजूला वाढलेले आहेत. परंतु आपल्याला वाढत असताना एक विशिष्ट क्रम किंवा तुम्ही असं सांगू शकता की घड्याळाच्या काठीच्या दिशेने ज्या उपदिशा आणि मुख्य दिशा आहेत या बाजूकडे वाढणारे रेषाखंड आहेत आणि यानुसार प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला वरच्या बाजूकडे उत्तर बाजूकडे एक रेषाखंड वाढणार आहे जो पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतोय आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या अगोदर 4 आकृत्या या दिलेल्या आहेत. आता या 4ही आकृत्यांचं आपण निरीक्षण करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक आयत दिसतोय आणि या आयताच्या खालच्या बाजूला एक बाण आहे आणि वरच्या बाजूला एक भरीव असा चौकोन दिलेला आहे. आता या चौकोनाची स्थिती आपण अगदी सर्वच आकृत्यांकडे सुरुवातीला पाहिलं तर स्थिती ही बदलत चाललेली आहे. बदलत असताना आपल्याला चौकोन हा डाव्या बाजूकडे येताना दिसतोय आणि बाण हा उजव्या बाजूकडे जाताना दिसतोय. ही त्या प्रत्येक आकृतीमध्ये त्यांची स्थिती अशा पद्धतीने बदलत आहे की बाण हा उजव्या बाजूकडे आपल्या जागा सोडून उजव्या बाजूकडे जातोय आणि
जो भरीव असा चौकोन आहे तो मात्र डाव्या बाजूकडे जातोय. पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृतीचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करा की ज्यामध्ये बाणाने आपली थोडीशी जागा ही उजव्या बाजूकडे तो सरकलेला आहे आणि तेवढीच जागा वरच्या बाजूला भरीव असणारा चौकोन हा आलेला आहे. त्याने पण आपली जागा सोडलेली आहे आणि दोन्ही एक डाव्या बाजूकडे आणि एक उजव्या बाजूकडे सरकलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बाण हा आणखी उजव्या बाजूकडे सरकलेला आहे आणि भरीव असणारा हा चौकोन जो आणखी डाव्या बाजूकडे सरकलेला आहे. चौथ्या आकृतीमध्ये बाण हा आणखी उजवीकडे सरकलेला आहे आणि भरीव असा चौकोन हा डावीकडे सरकलेला आहे. आणि पाचव्या आकृतीमध्ये आता आपल्या लक्षात येते सरकण्याचं अंतर आपल्या डोळ्याने आपल्या लक्षात येते की याचा अर्थ आता जो भरीव असणारा चौकोन आहे अगदी टोकाला येणार आहे या आयताच्या आणि बाण जो आहे तो या आयताच्या उजव्या बाजूकडे असणाऱ्या एकदम कोणाकडे येणार आहे. आणि अशी आकृती तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक 2 मध्ये. बाकीच्या उत्तर पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला पहिला पर्याय मध्ये अगदी चुकीचं दाखवलेलं आहे. तिसऱ्या पर्यायातली स्थिती ही मध्य भागातली जी आपली आकृती 3 नंबरची प्रश्नात आहे ती फक्त स्थिती बदलून त्यांनी दाखवलेली आहे. उलट्या बाजूला बाण दाखवलेला आहे. चौथी आकृती ही येऊ शकणार नाहीये कारण बाण हा खालच्या बाजूला आणि भरीव असणारा चौकोन वरच्या बाजूला अशी स्थिती आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आहे. म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तोच त्याचं उत्तर आहे की ज्यामध्ये आपल्याला ही स्थिती निर्माण झालेली दिसणार आहे किंवा क्रमाने ही आकृती इथे येणार आहे. पुढे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 3 आकृत्या दिसत आहेत. वरच्या आकृत्या प्रश्न आकृत्या आहेत आणि खाली असणारे पर्याय त्याचे पर्यायच्या आकृत्या आहेत. आता आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 3 आकृत्यांमध्ये आपल्याला एक षटकोनाचा आकार दिलेला आहे बाहेरच्या बाजूला आणि आतील बाजूला एक स्टारचा आकार म्हणूया आपण हा मध्य भागामध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो हा आकार 3ही आकृत्यांमध्ये सेम टू सेम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. परंतु त्या आकाराच्या वर असणारा जो गोल आहे आणि त्रिकोणाचा आकार आहे यांची स्थिती मात्र ही बदलत चाललेली आहे. आणि ही स्थिती बदलत असताना सुरुवातीला पहिल्या 2 आकृत्यांचं निरीक्षण करून घ्यायचं की ज्या निरीक्षणामध्ये आपल्याला दोन्ही आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला चिन्हांची स्थिती कशी बदललेली आहे ही थोडी लक्षात येते आणि तीच पुढच्या आकृतीत बदलली का ही आपण पाहून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की वरच्या बाजूला असणारा जो गोल आहे तो आपली जागा सोडून घड्याळाच्या विरुद्ध काट्याच्या दिशेने हा दुसऱ्या टोकावर आलेला आहे जो आतली स्टार आहे त्याच्या. आता त्याच वेळेला त्रिकोणाने सुद्धा आपली जागा सोडलेली आहे आणि तो सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या टोकावर आलेला आहे. म्हणजे दोन्ही असणारी चिन्ह जी आहेत ती चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने फिरतायत किंवा आपली ठिकाण ते बदलत आहेत. पहिल्या आकृतीतून असणारे दोन्ही चिन्ह याचं तुम्ही निरीक्षण केल्यावर दुसऱ्या आकृतीत ते आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने एक स्वतःची जागा सोडून शेजारच्या जागेकडे ते आलेले आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये पहा जी आकृती 2 आणि 3चं निरीक्षण करायचंय आपल्याला. आता 2 आणि 3चं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं लक्षात येतंय की पुन्हा एकदा त्रिकोणाचं चिन्ह हे एक घर पुढच्या बाजूला आलेलं आहे आणि गोल हा एक घर पुढच्या बाजूला आलेला आहे. आता ह्या स्थितीनुसार आपल्याला चिन्ह हे पुढचे बदलायचे आहेत ज्यामध्ये आपल्याला जो गोल आहे तो गोल एक घर पुढे न्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गोल न्यायचा आहे आणि त्रिकोणाचं चिन्ह हे इथून आपल्याला या खालच्या बाजूकडे न्यायचं आहे. आणि अशा स्थितीतली आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसते की ज्या ठिकाणी योग्य तो बदल झालेला आहे घड्याळाच्या विरुद्ध काट्याच्या विरुद्ध दिशेने चिन्हांचा बदल केलेला आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो आता समोर तुम्हाला एक 3 आकृत्या दिलेल्या आहेत की ज्या आकृतीमध्ये आपण एक स्टारचा आकार म्हणू शकतो की स्टारचा आकार दिलेला आहे
आणि ज्या आकारामध्ये दोन चिन्ह दिलेले आहे, एक गुणाकाराचं चिन्ह आणि एक गोलाचं चिन्ह हे आपल्याला दिलेलं दिसते. आता या पहिल्या दोन्ही आकृत्यांचं आपण आता निरीक्षण करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला जे गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह हे या स्थितीमधून दुसऱ्या आकृतीमध्ये ज्या स्थितीत गेले त्याचा अगोदर तुम्ही निरीक्षण करा. हे जात असताना या गुणाकाराच्या चिन्हाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपली स्थिती बदललेली आहे आणि त्यामध्ये त्याने आपल्या शेजारी असणारं एक घर, ज्या स्टारचे बाहेरचे त्रिकोणी आकार आलेले आहेत त्यामध्ये एक आकार त्यांनी सोडलेला आहे आणि ते एक घर सोडून पुढच्या त्रिकोणी आकारामध्ये आलेला आहे. फक्त दोन्ही आकृत्यांचं अगोदर निरीक्षण करायचे, तिसऱ्या आकृतीकडे आपल्याला जायचं नाहीये. पहिल्या दोन आकृतीमध्ये पाहिलं तर गुणाकाराच्या चिन्हाने शेजारी असणारं एक घर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर सोडून पुढच्या घरामध्ये ते आलेलं आहे आणि त्याच वेळेला जे गोलाचं चिन्ह आहे हे मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपली जागा त्याने सोडलेली आहे, परंतु कोणतंही घर सोडलेलं नाही. ते शेजारच्याच घरामध्ये, शेजारच्याच जो त्रिकोणाचा आकार आलेला आहे त्यामध्ये त्याने आपलं स्थान मिळवलेलं आहे. म्हणजे दोन्ही चिन्ह बदलत असताना एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि एक विरुद्ध दिशेने फिरत आहे. आता गुणाकाराचं चिन्ह एक घर जागा सोडतंय हे आपण लक्षात घ्यायचंय. आता पुढच्या तिसऱ्या आकृती, दुसऱ्या आणि तिसऱ्याचं निरीक्षण करा. गुणाकाराच्या चिन्हाने पुन्हा एकदा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर जागा सोडली आणि पुढच्या घरामध्ये ते आलेलं आहे. तसंच जे गोलाचं चिन्ह आहे त्या गोलाच्या चिन्हाने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अगदी शेजारची जागा त्याने घेतलेली आहे. तर हे सगळं निरीक्षण आपण केल्यानंतर आता आपण चौथी आकृती, प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती शोधणार आहे. आपल्या लक्षात आपण ठेवायचं की गुणाकाराचं चिन्ह कसं फिरते. तर गुणाकाराचं चिन्ह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर सोडून फिरत आहे, म्हणजेच ते इथे उजव्या बाजूला असणारं त्रिकोणाचा एक आकार सोडून खालच्या आकारामध्ये ते येणार आहे. आणि असं चिन्ह आपल्याला पर्यायामध्ये तिसऱ्या नंबरला दिसते. आपण एक चिन्ह लक्षात ठेवलं तर आपल्याला गुणाकाराचं चिन्ह येणारा पर्याय, खालच्या बाजूला येणारा पर्याय फक्त तिसरा दिसतोय. त्याचप्रमाणे गोलाचं जे चिन्ह आहे ते गोलाचं चिन्ह हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने शेजारच्या घरामध्ये येणार आहे आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. अशा प्रकारे या आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला क्रमाने येणारी आकृती ही पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे हे लक्षात येते. समोर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 3 आकृती दिसत आहेत आणि प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. या आकृतीमध्ये 2 चिन्ह दिलेले आहेत. आकृतीमध्ये असणारे चिन्ह तुम्ही असं वारंवार जर आकृत्यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला ही गोष्ट अत्यंत सोपी जाते आणि हा भाग फक्त निरीक्षणावर आहे, संख्यांपेक्षा जास्त सोपा भाग आहे. यामध्ये तुम्हाला अगदी सोपं असं आकृतीचं निरीक्षण तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये असणाऱ्या चौकोनामध्ये 2 चिन्ह आहेत की जे चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये बदलत असताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते बदललेले आहेत. एकाच वेळेला दोन्ही चिन्ह आपली जागा सोडतायत, पण जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने गुणाकाराचं चिन्ह पुढच्या घरात आणि गोलाचं चिन्ह त्याच्या पुढच्या घरात असणाऱ्या ठिकाणाहून पुढच्या घरात अशा स्थितीत ते बदलत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृती आणि तिसऱ्या आकृतीचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतोय त्यामध्ये सुद्धा तीच स्थिती आपली आलेली आहे की ते एक घर पुढच्या स्थितीत आलेलं आहे. आता चौथी आकृती शोधणं अगदी सोपं आहे. गुणाकाराचं चिन्ह हे या घरामध्ये जाणार आहे आणि गोलाचं चिन्ह हे या गुणाकाराच्या चिन्हाच्या जागी येणार आहे आणि अशी स्थिती तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. दोन्ही चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आपण जात आहोत प्रश्न, आपण 8वा प्रश्न पाहत आहोत. या प्रश्नामध्ये तुम्हाला चौकोन दिलेला आहे आणि चौकोनामधली चिन्ह दिलेली आहेत. आता या चिन्हांची स्थिती प्रत्येक आकृतीत बदलत गेलेली आहे. त्याची संगती जर आपण पाहिली तर विद्यार्थ्यांना अगदी सोपं आहे. या मागील प्रश्नासारखंच आपण जर पाहिलं तर प्रत्येक चिन्ह एक घर पुढे सरकलेलं आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने.
जर गोलाचं चिन्ह पाहिलं तर त्याने जागा अगदी शेजारच्या कोपऱ्यामध्ये कोणामध्ये ते आलेलं आहे. गुणाकाराचं चिन्ह हे पुढच्या कोणामध्ये आलेलं आहे. चौकोनाचं चिन्ह हे त्रिकोणाच्या जागी आलेले आणि त्रिकोणाचं चिन्ह हे गोलाच्या जागी आलेले. अशा प्रकारे काट्याच्या स्थितीने या आकृतीमध्ये बदल झालेला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये तीच स्थिती तुम्हाला दिसते आणि याप्रमाणेच आपल्याला आता चौथी आकृती शोधायची आहे. एकदा आपल्याला या आकृतीतली क्रम समजला तर उत्तर काढणं अगदी सोपं जातं. यामध्ये आपण ही स्थिती बदलवणार आहोत आणि ही बदलत असताना आपल्याला त्रिकोणाचं चिन्ह हे गोलाच्या जागी घ्यायचं आहे. त्रिकोणाचं चिन्ह हे गोलाच्या जागी घ्यायचं आहे. गोलाचं चिन्ह हे गुणाकाराच्या जागी घ्यायचंय. गुणाकाराचं चिन्ह हे चौकोनाच्या जागी घ्यायचंय आणि चौकोनाचं चिन्ह हे त्रिकोणाच्या जागी येणार आहे. आणि असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. चारही चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलेले आहेत आणि अशा प्रकारे या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 4 हे याचं प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 5वी आकृती प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती आपल्याला शोधायची आहे. आता विद्यार्थ्यांनो या आकृतीमध्ये चौकोन काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक वजाच्या आकाराचं किंवा डॅश आपण म्हणू ह्या चिन्हाची संख्या वाढलेली आहे. आता हीच संख्या वाढत असताना पहिले 2 घरपा जसेच्या तसे आहेत. गुणाकाराचं चिन्ह आणि शेवटचा पहिला कप्पा आणि शेवटचा कप्पा हा सेम टू सेम आहे. परंतु या ठिकाणी एक वजाचं चिन्ह किंवा डॅश ही त्यांनी वाढवलेली आहे. आता ही वाढवलेली आहे ही असणारी डॅश कशा पद्धतीने कोणत्या घरात वाढली याचं आपण निरीक्षण केले की जी आपल्याला या काट्याच्या दिशेनेच आपल्याला इथं आलेली वाढलेली दिसते. जर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आणखी एक डॅश त्यांनी वाढवलेली आहे आणि वाढवण्याची स्थिती अशी आहे की आपल्याला असं दिसतं की काटा जसा फिरतोय तशा पद्धतीने ते या आकृतीत बदल करतायत आणि डॅशचं चिन्ह हे वाढवत चाललेले आहे. आता पुढच्या आकृतीमध्ये हा असणारा आणखी एक वजाचं चिन्ह हे वाढवत जाणार आहे की जे आपल्याला चौथ्या आकृतीमध्ये दिसतंय की त्यांनी डॅशचं चिन्ह हे सुरुवातीला जे होतं ते दुसऱ्या आकृतीतून तिसरी मध्ये खालच्या बाजूला काटा फिरतोय तसं वाढवत चालवलेलं आहे. आणि आता आपल्याला उत्तर काढणं अगदी सोपं आहे कारण चौथ्या आकृतीमध्ये आता इथपर्यंत डॅशचं चिन्ह आलेलं आहे आणि राहिलेलं जे इंटूचं चिन्ह आहे त्या जागी डॅश येणार आहे. हे अगदी सोपं असं असणारा या ठिकाणी निरीक्षण होतं आणि यातून आपल्याला समजते की या इंटूच्या जागी एक डॅश येणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येणार आहे की ज्या ठिकाणी डॅश कशी वाढत गेली ती वाढताना मात्र चिन्हांची स्थिती ही घड्याळाच्या काठीच्या दिशेने वाढत जाऊन आपल्याला पर्याय क्रमांक 3 ही आकृती तयार झालेली दिसणार आहे जी प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे. समोर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 3 आकृती दिसत आहेत आणि चौथी प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला काही आकृतीचे भाग दिलेले आहेत की ज्याला एक बाणाचं टोक आहे आणि एका ठिकाणी गोल आहे. मात्र बाणाचं टोक आणि गोल यांची स्थिती कशी बदलत चाललेली आहे ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे. ज्यामध्ये दोन्ही काट्यांचे दोन्ही जे चिन्ह आहेत ते मात्र एक घटीवत आणि एक प्रतिघटीवत या स्थितीमध्ये बदलत आहेत. आपण पहिल्या आकृतीमध्ये असणारा बाण पाहू. जो बाण अगदी त्याच्या शेजारी असणाऱ्या रेषेकडे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलेला आहे. सुरुवातीला 2 आकृत्यांचं आपण निरीक्षण करणार आहे ज्यामध्ये बाणाचं चिन्ह हे पुढच्या आकृतीमध्ये अगदी शेजारच्या घराकडे घड्याळाच्या स्थितीत गेलेला आहे. परंतु जे गोल आहे तो गोलाची स्थिती मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बदलत आहे. म्हणजे एकाच आकृतीमध्ये 2 प्रकारचा बदल त्यांनी दाखवलेला आहे. एक चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि एक विरुद्ध दिशेने फिरतंय. आता गोलाचं चिन्ह फिरत असताना मात्र शेजारी असणाऱ्या रेषाखंडावर ते जात नाहीये. एक घर सोडून ते
वरच्या घराकडे गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी गोलाच्या चिन्हाने एक घर सोडलेलं आहे आणि बाणाने मात्र कोणतंही घर सोडलेलं नाही. ज्यावेळेस आपण 2 आणि तिसऱ्या आकृतीचे निरीक्षण करतोय त्यावेळेला बाणाचं चिन्ह अगदी शेजारच्या रेषाखंडावर तो बाण त्यांनी दाखवलेला आहे आणि गोलाने मात्र 2 घरं सोडल्यानंतर तो आलेला आहे. आता बदलायची स्थिती, एक घर आहे गोलाची, आधी एक घर सोडले, आता त्याने 2 घरं सोडलेले आहेत. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला पुढची आकृती काढायची आहे त्यावेळेस आपण 3 घरं सोडावे लागणार आहे, कारण एकेकाने वाढत चाललेले आहे आणि याचाच अर्थ इथं असणारा जो गोल आहे तो 3 घरं, 1, 2 आणि 3 घरं सोडल्यानंतर तो या बाजूकडे गोल येणार आहे. आणि अशी आकृती तुम्हाला दिसते पर्याय 2 मध्ये दिसते की जी आपल्याला 3 घरं सोडून आलेली आहे आणि बाणाची स्थिती मात्र शेजारच्या घराकडे चाललेली आहे. एक घर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये जे दाखवलेलं आहे ती आकृती आपल्याला तयार झालेली दिसते. चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा जो गोल आहे तो अगदी बरोबर दाखवलेला आहे, परंतु बाण मात्र दाखवत असताना त्यांनी एक घर सोडलेलं आहे आणि आपण 3ही आकृतीत पाहिलं की बाणाने कोणतंही घर सोडलेलं नव्हतं. आणि याचाच अर्थ आपलं इथे निरीक्षण महत्वाचं आहे. जर आपण चुकून पर्याय 4ही काही विद्यार्थी लिहू शकतात, परंतु पर्याय 4 यामध्ये बाणाने एक घर सोडलेलं आहे, तर ते आपल्याला घर न सोडता असणारी आकृती आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला चार आकृत्या आहेत, त्यापैकी 3 त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांची संगती आपण शोधणार आहोत. ज्यामध्ये पहिल्या चौकोनामध्ये विद्यार्थ्यांना सोपी आकृती आहे की ज्यामध्ये तुम्हाला 3 रेषाखंड दिलेले आहेत आणि त्या 3 रेषाखंडापासून तयार होणारी आकृती ही पुढच्या जागी दिलेली आहे. 3 रेषाखंड मिळून तयार होणारी आकृती त्रिकोण ही आपल्याला दुसऱ्या चौकोनात दिलेली आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला 4 रेषा दिलेल्या आहेत. आता या 4 रेषापासून तयार होणारी आकृती आपल्याला तयार करायची आहे आणि 4 रेषापासून तयार होणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते आणि ते त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 अगदी सोपी असणारी, बऱ्याच वेळेला आकृत्यामध्ये सोप्या येऊ शकतात किंवा कधी कधी आपल्याला खूप चांगलं निरीक्षण करून अगदी अवघड सुद्धा आकृती येऊ शकते, परंतु बऱ्याच वेळेला आपण अवघडचाही सराव करतो आणि सोप्याकडे दुर्लक्ष करतो. तर या ठिकाणी अशाही प्रकारची आकृती बऱ्याच वेळा आलेली आहे की ज्यामध्ये आतमध्ये दिलेल्या रेषाखंडातून तयार होणारी आकृती ही पुढच्याच जागी दिलेली असते आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 गोल दिलेले आहेत आणि या गोलांचे 4 भाग केलेले आहेत, परंतु या भागामध्ये आपल्याला 2च चिन्ह दिलेले आहेत. आता पहिल्या 2 आकृतीचे ज्यावेळेस आपण निरीक्षण करतोय त्यामध्ये आपल्याला जे चिन्ह दिलेले आहेत ते चिन्ह पहिल्या आकृतीतले चिन्ह दुसऱ्या आकृतीत फक्त त्यांची जागा बदललेली आहे आणि जो गोल आहे तो गोल पहिल्या आकृतीमध्ये भरीव नव्हता, तो गोल दुसऱ्या आकृतीमध्ये भरीव केलेला आहे. हा एवढा बदल आपल्याला या दुसऱ्या आकृतीमध्ये दिसतोय. तिसऱ्या आकृतीमध्ये चिन्हांची बाजूच बदललेली आहे, उजव्या बाजूला चिन्ह दिलेले आहे. आता आपण चौथ्या आकृतीमध्ये आता हीच चिन्ह जसं पहिल्या आकृतीतून दुसरी आकृती तयार होताना चिन्हांची स्थिती बदलली तशीच आपण स्थिती बदलणार आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला गोल हा वरच्या बाजूकडे जाईल आणि गुणाकाराचं चिन्ह हे खालच्या बाजूकडे येईल आणि गोलाचं चिन्ह हे भरीव असं होणार आहे, जे आपल्याला दुसऱ्या आकृतीत बदल केलेला दिसतोय आणि म्हणून क्रमाने येणारी पुढची आकृती ही तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते की ज्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह खालच्या बाजूकडे आलेलं आहे आणि गोल हा भरीव झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 ही प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तुम्हाला बाणांची वेगवेगळी स्थिती ही दाखवलेली आहे. पहिली आकृती आणि दुसरी आकृती आणि तिसरी आकृती, 3ही आकृतीमध्ये आपल्याला 3-3 बाण दाखवलेले आहे.
परंतु बाणाची स्थिती मात्र बदललेली आहे. आता पहिल्या आकृतीचं आपण निरीक्षण केलं आणि दुसऱ्या आकृती यांची एकमेकाशी संगती लावली तर तुम्हाला असं लक्षात येते की पहिल्या आकृतीत जो बाण दाखवलेला आहे वरच्या दिशेकडे तो बाण जसाचा तसा आहे, परंतु दुसरे जे शेवटचे दोन जे बाण आहेत त्या बाणांची स्थिती त्यांनी बदलवलेली आहे. मध्ये असणारा बाणाची दिशा ही वरच्या बाजूला केलेली आहे आणि शेवटचा असणारा बाणाची स्थिती बदललेली आहे. पहिल्या आकृतीच्या पुढे येणाऱ्या आकृतीमध्ये एक लक्षात ठेवा, शेवटचे दोन्ही बाण बदललेले आहेत. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की मधला हा बाण जसाचा तसा ठेवलेला आहे आणि दोन बाण बदललेले आहेत, त्यामध्ये पहिला आणि शेवटचा बाण बदललेला आहे. म्हणजे पहिल्या आकृतीत शेवटचे दोन बदलले, दुसऱ्या आकृतीतून तिसरी आकृती तयार होताना पहिला आणि शेवटचा बाण बदललेला आहे. आता आपल्याला चौथी आकृती ज्यावेळेस काढायची याचा अर्थ निश्चितपणे आपल्याला पहिल्या दोन आकृत्या बदलाव्या लागतील आणि पहिल्या दोन आकृत्या शेवटचा बाण जसाचा तसा आणि पहिल्या आकृतीत असणार पहिला जो बाण आहे त्याची दिशा ही वरच्या दिशेला होणार आहे आणि दुसऱ्या बाणाची स्थिती खालच्या दिशेकडे होणार आहे आणि अशी आकृती तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 मध्ये एक लक्षात घ्या, दुसऱ्यामध्ये शेवटचे दोन बाण बदललेत, तिसऱ्यामध्ये पहिला आणि शेवटचा बाण बदललाय आणि म्हणून प्रश्न आकृतीच्या जागी पहिले दोन बाण बदलून पर्याय क्रमांक 4 ही जी आकृती येते ती तिथे येणार आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत अ, ब, क आणि ड आणि प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती तुम्हाला शोधायची आहे. या आकृतीमध्ये काय बदल होत गेलेला आहे ते आपण आधी निरीक्षण करायचंय. आपण अ नंबरची जी आकृती आहे त्या आकृतीत तुम्ही जर पाहिलं तर आकृतीत आयताचे दोन भाग केलेले आहेत, जे वरच्या भागामध्ये 3 स्टार तुम्हाला दाखवलेले आहेत आणि खालच्या भागामध्ये 1 स्टार दाखवलेला आहे. ब आकृतीमध्ये मात्र खालच्या भागामध्ये 1 स्टार वाढवलेला आहे. वरच्या असणारे 3 स्टार जसेच्या तसे आहेत, परंतु ब मध्ये एक असणाऱ्या स्टारच्या जागी 2 स्टार झालेले, म्हणजे 4 ऐवजी 5 स्टार केलेले आहेत. आता क या आकृतीमध्ये या 5ही स्टारची स्थिती थोडी बदललेली आहे. जो वाढलेला स्टार होता तो आपल्याला वरच्या बाजूकडे घेतलेला दिसतो. म्हणजे अ, ब आणि क या 3 आकृत्यांची एकमेकाशी काय संगती आहे तर 4 ऐवजी ब मध्ये 5 स्टार केले आणि क मध्ये ती स्थिती बदललेली आहे. एक वाढलेला स्टार हा वरच्या बाजूकडे नेलेला आहे. आता आपण पाहणार आहोत की पुढची ड आकृतीमध्ये आता स्टार वाढलेला आहे. जसं आपल्याला ब मध्ये स्टार वाढलेला दिसतोय तसा ड मध्ये त्यांनी 5 ऐवजी 6 स्टार केलेले आहेत. म्हणजे आपल्याला आता स्थिती बदलण्याची आकृती करावी लागणार आहे. जो वाढलेला स्टार आहे तो आपल्याला वरच्या बाजूकडे न्यावा लागणार आहे. म्हणजेच ही आकृती दिसणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. वर असणाऱ्या 4 स्टार मध्ये हा खाली असणारा 1 स्टार जाऊन 5 स्टार आणि खालच्या बाजूकडे 1 स्टार येणार आहे. आणि अशा प्रकारे जरी सुरुवातीला अ, ब आणि क एका आकृतीची स्थिती वाढलेला स्टार आणि बदललेली स्थिती, आता ड मध्ये वाढलेला स्टार आणि बदललेली स्थितीची आकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 ही आकृती तिथे येणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक चौरस दिलेला आहे. त्या चौरसाचे वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि त्या भागामध्ये 3 चिन्ह दिलेले आहेत. एक भरीव गोल आहे, एक प्लसचं चिन्ह आहे आणि एक रिकामा गोल आहे. हे 3 चिन्ह दिलेले आहेत. या 3ही आकृतींचं जर निरीक्षण केलं तर 3ही आकृतीमध्ये तुम्हाला जो न रंगवलेला गोल आहे तो मात्र एकाच जागी स्थिर आहे. तो प्रत्येक आकृतीमध्ये बदललेला नाही. म्हणजे आपली चौथी जी आकृती येईल ना त्या जागी सुद्धा न रंगवलेला गोल हा त्याच ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आता आपण पाहणार आहोत की प्लसच्या चिन्हामध्ये काय बदल झालेला आहे. एक एक चिन्हाचं आपण पाहू. 3 चिन्ह आहेत. आपल्या कधी कधी लक्षात राहत नाही कोण कशा पद्धतीने बदलतोय. तर न रंगवलेला जो गोल आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये, तो त्याच जागी असणार आहे. आता आपण पाहणार आहोत की जो प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, ते चिन्ह
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चाललेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, त्याने 2 घरं सोडलेले आहेत. 2 घरं सोडून तो पुढे आलेला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये जर पाहिलं तर प्लसच्या चिन्हाचं पाहतोय आपण, फक्त प्लसच्या चिन्हाने 2 घरं सोडलेले आहे आणि तो या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण चौथी आकृती शोधू त्यावेळेला त्याने ही 2 घरं, 1 आणि 2 घरं सोडलेली असणार आहे आणि प्लसचं चिन्ह या घरात आलेलं असणार आहे. आपल्याला 2 चिन्ह कळाले. रिकामा जो गोल, भरीव नसलेला गोल हा त्याच स्थितीमध्ये आहे, म्हणजे तो याच घरात असणार आहे. आणि प्लसचं चिन्ह आपण शोधलंय. 2-2 घराने ते पुढे सरकत आहे आणि 2 घराने पुढे सरकत असताना ते या घरात येणार आहे. आता भरीव असणारा जो गोल आहे तो पहिल्या आकृतीमध्ये पहा आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं, पहिल्या आणि दुसऱ्याचं निरीक्षण केलं तर त्याने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 1 घर सोडलेलं आहे. 1 घर सोडून ते आलेलं आहे. 1 घर सोडून त्याने आपली जागा बदललेली आहे. पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा त्याने 1 घर सोडलेलं आहे. म्हणजेच निश्चितपणे आता तो ज्यावेळेस चौथ्या आकृतीत येईल तेव्हा त्याने 1 घर सोडून तो इथं आलेला दिसणार आहे. ज्या घरामध्ये प्लसचं चिन्ह आलेलं आहे त्याच घरात तो आलेला आहे. आणि अशी आकृती आपल्याला दिसते आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ही आकृती दिसते. आता इथे प्लसचं चिन्ह 2 घरं सोडून इथं आलेलं आहे आणि जो भरीव असणारा गोल आहे ते 1-1 घर सोडून इथं आलेला आहे. आणि जो न रंगवलेला गोल आहे तो त्या स्थितीमध्ये आहे. आणि अशी आकृती आपल्याला इथे 2 दिसते, 2 आणि 3 मध्ये. पण 3 मध्ये मात्र जो न रंगवलेला गोल आहे त्याची जागा त्यांनी बदललेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2 ही आकृती येणार आहे. तुमच्या समोर जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे चिन्ह आहेत आणि ही आकृती अगदी सोपी आहे. ही सर्व चिन्ह कशा पद्धतीने बदलतायत त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांना आपण एखाद्या चिन्हावर असं पेनाचं टोक, पेन्सिलचं टोक ठेवून पाहायचंय की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीत काय बदल झालेला आहे. जर आपण इंटूचं चिन्ह पाहिलं तर ते चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये जात असताना काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेलं आपल्याला दिसते. जर आपण भागाकाराचं चिन्ह पाहिले तर काट्याच्या विरुद्ध दिशेने त्याने आपली जागा सोडलेली आहे. त्याचप्रमाणे मायनसचं चिन्ह जर पाहिलं तर पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि प्लसचं चिन्ह सुद्धा त्याच पद्धतीने. याचाच अर्थ चारही चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बदलत आहे. आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये लक्षात आल्यानंतर आपण लगेच पटकन उत्तर काढू शकतो. डायरेक्ट आपण तिसऱ्यातून चौथी कशी तयार होणार आहे हे पाहू शकतो की ज्यामध्ये प्रत्येक चिन्ह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला बदलायचे आहे. म्हणजे प्लसचं चिन्ह हे भागाकाराच्या चिन्हाच्या जागी येणार आहे. त्याचप्रमाणे मायनसचं चिन्ह हे प्लसच्या जागी येणार आहे. इंटूचं चिन्ह हे मायनसच्या जागी येणार आहे. आणि अशा प्रकारे बदल झालेली आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते की सर्व चिन्ह, चारही चिन्ह आपण जर बदलवले, भागाकाराचं चिन्ह सुद्धा गुणाकाराच्या जागी जाणार आहे. तर या पद्धतीने बदल केलेली आकृती येणारे पर्याय क्रमांक 4. बऱ्याच वेळेला कशा पद्धतीने फिरले आकृती हे जर लक्षात आलं नाही तर आपल्याला सगळ्या आकृत्या सारख्या वाटतात आणि त्यामुळे आपली गडबड होऊन जाते. परंतु क्रम लक्षात आला तर आपलं उत्तर चुकत नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला जो चौकोन दिलेला आहे त्या चौकोनात 2च चिन्ह आहेत. परंतु चिन्ह बदलत असताना ते थोडे एक चांगलं निरीक्षण या आकृतीला तुम्हाला लागणार आहे. हे जे स्टारचं चिन्ह आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की दिशांची नावं, दिशा ज्या बाजूला आपण याला मुख्य दिशा म्हणू शकतो. इथे पण कागदावर किंवा नकाशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण आणि ह्या उपदिशा आपण घेत असतो. त्या तुम्ही सगळं चक्र खूप वेळा वापरत असता. तर आकृतीचे विश्लेषण करण्यासाठी मी हे सांगितले की या दिशांनी तुम्ही पहा. आता आपल्याला या आकृतीमध्ये 2 चिन्ह आहेत ते कशी बदलत आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ज्यामध्ये आपण हे जे स्टारचं चिन्ह पाहिलं पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तर ते उपदिशेला आहे. आता उपदिशेला असणारं चिन्ह हे दुसऱ्या उपदिशेकडे गेलेलं आहे. पहिल्या 2च आकृत्यांचं निरीक्षण करा, ते मुख्य दिशेला गेलेलं नाहीये. म्हणजे त्याने ही जागा सोडून तो उपदिशेला, आग्नेय दिशेकडे तो आलेला आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर
या ठिकाणी पुन्हा एकदा स्टारच्या चिन्हाने आपली जागा सोडलेली आहे आणि मुख्य दिशेकडे त्याने न घेता ते उपदिशेकडे आलेलं आहे. याचाच अर्थ तुम्ही ज्यावेळेस चौथी आकृती शोधाल त्यावेळेला आधी आपण एक एक चिन्ह कुठे येईल ते पाहतो आहोत. तर यामध्ये याचाच अर्थ चौथ्या आकृतीमध्ये हे स्टारचं चिन्ह मुख्य दिशेकडं न येता ते उपदिशेकडं म्हणजे या बाजूच्या मध्यावर येणार आहे. आणि आपल्याला पर्यायामध्ये आपल्याला तसं दिसतंय की या ठिकाणी या पर्यायामध्ये आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये ते दिसतंय, चौथ्यामध्ये पण दिसतंय. आता आपण निश्चितपणे त्याचं उत्तर काय येणार आहे, 3 किंवा 4 मध्ये येईल स्टारच्या चिन्हावरून, की आपल्याला लक्षात येते की ही उपदिशेला स्टारचं चिन्ह आहे. आता आपण प्लसच्या चिन्हाकडे पाहू. प्लसचं चिन्ह हे पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीमध्ये जाताना मुख्य दिशा आणि उपदिशा अशा 2 जागा त्याने सोडलेल्या आहेत आणि ते मुख्य दिशेकडे आलेले आहे. 2 जागा सोडते, एक मुख्य दिशेची जागा आणि उपदिशेची जागा सोडून ते आलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर प्लसच्या चिन्हाने उपदिशा आणि मुख्य दिशेची जागा सोडून ते उपदिशेकडे आलेले. याचा अर्थ दोन जागा ते सोडून आपली जागा घेत आहे. तर यामध्ये आपल्याला सुद्धा चौथ्या आकृतीमध्ये मुख्य दिशा आणि उपदिशा ही जागा सोडून आपल्याला प्लसचं चिन्ह घ्यावं लागणार आहे. याचा अर्थ पश्चिम बाजूकडे किंवा या कोपऱ्यामध्ये ते चिन्ह येणार आहे आणि अशी आकृती तुम्हाला या दोन्हीमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिसते आहे. चौथ्यामध्ये मात्र ती उपदिशेच्या बाजूकडे प्लसचं चिन्ह आलेलं आहे आणि पर्याय 3 मध्ये मात्र ते मुख्य दिशेच्या बाजूकडे आलेले आहे आणि यावरून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. अगदी सूक्ष्म निरीक्षण चिन्हाने जागा कशी बदललेली आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तुम्हाला समोर एक विशिष्ट असा आकार दिसतो आहे की जो आकार पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीमध्ये जात असताना कशा पद्धतीने फिरतोय. आकार जरा वेगळा असला तरी फिरण्याची दिशा ही तुमच्या लक्षात येईल. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ही आकृती फिरते आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचं पहा, जर ती आकृती आपण फिरवली काट्याच्या विरुद्ध दिशेने तर ती अशी दिसणार आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एकदा ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणखी एकदा फिरवलेली आहे, एका काटकोनामध्ये फिरवलेली आहे तर ती तुम्हाला अशी दिसणार आहे. मग आपण चौथ्या ठिकाणी असणारी आकृती शोधताना पुन्हा एकदा ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर या आकृतीची स्थिती ही पर्याय क्रमांक 2 सारखी दिसणार आहे. फक्त निरीक्षणातून आपण हे करू शकतो. फक्त फिरण्याची दिशा ही पाहिली तर आपल्या लक्षात येईल की तिसरी आकृती जर आपण काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवली तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ती तुम्हाला दिसेल. पर्याय क्रमांक 4 सुद्धा तुम्हाला तसा वाटू शकतो, परंतु पर्याय क्रमांक 4 मधला आकार हा चुकीचा काढलेला आहे. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याची दिशा जी हा जो वक्र आकार आहे त्याची दिशा मात्र चुकीची दाखवलेली आहे, विरुद्ध बाजूला दाखवलेली आहे आणि म्हणून बरोबर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी आकृती शोधायची आहे. ज्या आकृतीमध्ये तुम्हाला एका चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत आणि त्या भागामध्ये रंगवलेला त्रिकोण दाखवलेला आहे. आता आपण आणि काही आडव्या रेषा दाखवलेल्या आहेत. सुरुवातीला आपण रंगवलेला त्रिकोण हा नेमका कुठे जाणार आहे. प्रश्न आकृतीमधून आपण उत्तर आकृतीकडे चौथ्या आकृतीकडे जाणार आहोत तर त्यामध्ये रंगवलेला जो त्रिकोण आहे तो कुठे जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. पहिल्या आकृतीचं आणि दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण केलं तर जो रंगवलेला त्रिकोण आहे तो त्याच्या शेजारी जो दुसरा त्रिकोण तयार झालाय तो सोडून पुढची जी उभी रेषा आहे त्याच्या शेजारी गेलेला आहे. असं आपण आपल्या स्वतःच्या समजुतीने सांगूया की शेजारचा एक भाग सोडून तो पुढच्या भागाकडे गेलेला आहे. तो पण दिशा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. त्याचप्रमाणे दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत सुद्धा आपल्याला जो रिकामा राहिलेला त्रिकोण आहे आकार आहे तो सोडून तो पुढच्या आकृतीत आलेला आहे. याचाच अर्थ पुढच्या प्रश्न आकृतीत आपण जेव्हा उत्तराकडे जाणार आहोत, पुढच्या क्रमाने आकृतीकडे जाणार आहोत तेव्हा
त्याच्या शेजारी राहिलेला रिकामा जो त्रिकोण आहे तो सोडून पुढची जी उभी रेषा आहे त्याला जोडून येणारा रंगवलेला त्रिकोण असणार आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये जी आकृती दिसते तशा प्रकारे तो त्रिकोण येऊ शकतो. जो आपल्याला उभ्या रेषेला तो त्रिकोण येणार आहे, एक कप्पा एक शेजारचं त्रिकोणी आकार सोडून तो पुढच्या आकृतीत येणार आहे. आता आपण आडव्या रेषा जे दिलेल्या आहेत त्या आडव्या रेषा पाहिल्या तर आडव्या रेषांची स्थिती सुद्धा घड्याळाच्या काटेच्या दिशेने शेजारच्या घराकडे जात आहे. पहिल्या आकृतीत 2 आडव्या रेषा आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 आडव्या रेषा आहेत, त्यांना एक उभी रेषा आहे आणि स्थिती शेजारच्या घराकडे गेलेली आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये ज्या आडव्या रेषा आहेत त्या आडव्या रेषांची स्थिती ही पुढच्या घरात गेलेली आहे. आडव्या रेषा 2 आहेत, फक्त वाढलेली रेषा आहे उभी. म्हणजे प्रत्येक आकृतीत रेषा वाढत असताना उभ्या रेषा वाढलेल्या आहेत, आडव्या रेषा मात्र 2 आहे. म्हणजेच आपण आता ज्या वेळेला आकृती पाहणार आहोत पुढची त्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या रेषा दाखवलेल्या ते या शेजारच्या कप्प्यामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आडव्या रेषा वाढवायच्या नाहीयेत, प्रत्येक ठिकाणी उभ्या वाढलेल्या आहेत. म्हणजे इथे उभ्या असणाऱ्या 2 रेषांच्या ऐवजी 3 रेषा या उभ्या येणार आहेत आणि म्हणूनच इथं आपल्याला आडव्या 3 केलेल्या आहेत. पर्याय 1 मध्ये आडव्या 3 आणि उभ्या 3, परंतु प्रत्येक वेळेला एक रेषा वाढलेली आहे आणि ती सुद्धा उभी वाढलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं येणार आहे. या आकृतीत खूप चांगलं निरीक्षण करायचं होतं की ज्यामध्ये भरीव असणारा त्रिकोण कशा स्थितीत बदललाय आणि रेषांची स्थिती कशी वाढत गेली हे निरीक्षण करून आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपण देणार आहोत. पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला रेषांची स्थिती बरोबर दाखवलेली आहे, परंतु भरीव असणारा जो त्रिकोण आहे रंगवलेल्या त्रिकोणाची स्थिती ही चुकीची दाखवलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे एक प्रश्नामध्ये तुम्हाला एक स्वास्तिक टाइप आकार आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी तुम्हाला एक प्लसचं चिन्ह आणि स्वास्तिकची एक रेषा त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक आकृतीमध्ये तो आकार बदलत गेलेला आहे. पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीत जात असताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण फक्त आधी आकार पाहूया, त्याच्यामध्ये असणाऱ्या गोलाचं नंतर निरीक्षण करू. जो आकार आहे तो आकार आपल्याला हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरताना दिसतोय. पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत तो एक काटकोन पुढे गेलेला आहे, त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये तो एक काटकोन फिरलेला आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजेच आपल्याला आता प्रश्न आकृती पुढची जी उत्तर आकृती येणार आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला एक घर पुढे सरकलेला तो दिसणार आहे आणि एक घर पुढे सरकलेला ही जी उभी असणारा रेषाखंड आहे तो असा आडवा होणार आहे आणि अशा स्थितीची आकृती आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. म्हणजे 2 आणि 3 याचं बिलकुल उत्तर येणार नाहीये. आपल्या नजरेने सुद्धा आपण आकृती डोळ्यांनी फिरवून जरी पाहिली तरी लक्षात येईल की आकार कसा बदललेला आहे, कसा फिरतोय. पहिल्यातून दुसरीमध्ये फिरताना ही आडवी रेषेची आकृती कशी बदलली आणि त्याप्रमाणे तिसरीतून चौथी येत असताना पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 सारखी स्थिती होणार आहे. आता या आकृतीत असणारा जो गोल आहे तो गोल पहिल्या आकृतीमधून आपण जर त्याचं स्थान 4 कप्पे जर ठरवले आपल्या नजरेत तर त्या ठिकाणी एक घर सोडून तो पुढच्या घरी आलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये हा एक घर सोडून इथं आलेला आहे. याचाच अर्थ चौथ्या आकृतीमध्ये तो एक घर सोडून इथं येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अगदी करेक्ट उत्तर आहे. चौथ्या आकृतीमध्ये जी स्थिती दाखवली ती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तुमच्या समोर जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये एक पुस्तकाचा आकार आपण म्हणू शकतो किंवा त्याला तुम्ही कोणताही आकार म्हणा की जो आकार तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे तो आकार पहिल्या आकारातून दुसरा आकार कसा बदललाय तर ते आपल्याला पाहायचं आहे आणि तो पाहत असताना आपण तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आकार फिरलेला आहे. एक त्रिकोणाकृती आकार त्याला आणि एक चौकोनाकृती आकार हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि हे जोडलेले आकार जर आपण पाहिले तर पहिल्या आकृतीतून आपण जेव्हा दुसऱ्या आकृतीचं क्रमशः निरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की हा आकार हा
घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने बदललेला आहे. हा त्रिकोणी आकार हा वरच्या बाजूकडे आलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये हा आकार दुसऱ्यातून तिसऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पुन्हा तो घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने बदललेला आहे. आणि यातून आपण निरीक्षण केलं तर आपल्याला चौथी जी आकृती येणार आहे ती चौथी आकृती पुन्हा घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध बाजूने फिरून पर्याय क्रमांक 4 सारखी दिसणार आहे. हे फक्त निरीक्षणातून आहे आणि निरीक्षणातून तुमच्या लक्षात येईल फक्त घड्याळाची काठ्याची विरुद्ध दिशा. हे मी तुम्हाला सांगू शकते की यातून तुम्ही निरीक्षण करा आणि तशा प्रकारे आकृती फिरवल्यानंतर जी स्थिती येणार आहे ती स्थिती पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला चौकोन दिलेले आहेत 3 आणि या चौकोनामध्ये चौकोनी, त्रिकोणी आणि एक अर्धगोल असा आकार दिलेला आहे. आता ही जे आकार दिलेले आहेत हे आकार आणि या आकारांची स्थिती दुसऱ्या आकृतीत पहिल्याच्या बरोबर आपण प्रथमतः 2च आकृत्यांचं निरीक्षण करतोय. तर यामध्ये आपल्याला दोन्ही मधले आकार बदलत असताना स्थितीची आतले जे चिन्ह आहे त्यांची स्थिती ही दिशा बदललेली आहे आणि कोपरा बदललेला आहे किंवा कोण बदललेला आहे असं आपण म्हणू शकतो की ज्या बाजूकडे आपल्याला आहे त्याच्या घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने ह्या आकृत्या बदलत चाललेल्या आहेत, ज्यामध्ये हे चिन्ह या कोपऱ्यात घेतलेले आहे आणि त्याच कोणानुसार त्रिकोणाचं चिन्ह आहे त्याच्या शेजारी आणि त्याच्या खाली असणारं वर्तुळाचं चिन्ह त्याच बाणाप्रमाणे फिरलेलं आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला हे फिरलेलं दिसते. तसंच आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा तीच स्थिती आलेली आहे की घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने हे तिन्ही चिन्ह त्यांनी फिरताना दाखवलेली आहे. हे चिन्ह या घरामध्ये आलेले आहे परंतु ते फिरलेले आहे. फिरत असताना आतील चिन्ह सुद्धा फिरलेले आहेत. दिशा फिरत असताना त्या चिन्हांची स्थिती सुद्धा फिरलेली आहे आणि हा चौकोनी आकार इथे त्याच्या शेजारी त्रिकोण आणि अर्धगोल ही स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आतील आकारांचं सुद्धा निरीक्षण करायचंय की जी आपल्याला घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने आकृत्या सुद्धा फिरलेल्या आहेत आणि म्हणून चौथी आकृती शोधताना आपल्याला स्थिती येणार आहे ही आकृती इथे येणार आहे, त्रिकोण इथे येणार आहे आणि अर्धगोल इथे येणार आहे. म्हणजे या स्थितीत आकृती येणार आहे परंतु येत असताना चिन्हांची दिशा सुद्धा बदलणार आहे. हे जे मोठ्या बाजूचा जो भाग आहे चौकोनाचा तो आकार घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने फिरून पर्याय क्रमांक 4 सारखी स्थिती तुम्हाला दिसणार आहे. हा जो काटकोन त्रिकोण आपल्याला दाखवलेला आहे त्याची स्थिती याप्रमाणे येणार आहे. आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये पहिली आकृती अगदी चुकीची दाखवलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये जी चौकोनाची स्थिती आहे ती चुकीची दाखवलेली आहे आणि म्हणूनच जो बदल होणार आहे दुसरी आणि चौथी आकृती ही सारखी वाटू शकते परंतु दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये जी चौकोनाची लांब बाजू आहे त्याची स्थिती मात्र कशी येणार आहे हे बारीक निरीक्षण आपल्याला करावं लागेल आणि त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 ही आकृती त्याची येणार आहे. याप्रमाणे आपण तुम्ही आणखी काही आकृत्यांचा अभ्यास करा. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, गेले 4 दिवस मी मिशन आरंभ मध्ये आपले ऑनलाईन तासिका घेतलेल्या आहेत. यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही अधिकाधिक सराव करा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गेल्या 4 दिवसामध्ये या ठिकाणी आपण अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी